हॅलो स्टुडंट्स, आज आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच शब्दांच्या जाती पाहणार आहोत. इंग्रजीमध्ये शब्दांच्या जातीत 8 प्रकार आहेत. कोणतेही अर्थपूर्ण वाक्य बोलताना किंवा लिहिताना आपण अनेक शब्दांचा वापर करतो. हे शब्द अर्थाला अनुसरून योग्य ठिकाणी वापरून वाक्य तयार होत असते. ते खालीलप्रमाणे आहेत. नाऊन नाम, प्रोनाऊन सर्वनाम, ॲडजेक्टिव्ह विशेषण, ॲडवर्ब क्रियाविशेषण, वर्ब क्रियापद, प्रिपोजिशन शब्दयोगी अव्यय, कंजक्शन उभयान्वयी अव्यय, इंटरजेक्शन उद्गारवाचक अव्यय. ऑल वर्ड्स in the English language belong to a word class called the parts of speech. तर आता आपण यातील एक एक प्रकार पाहूयात. सर्वप्रथम नाउन. नाउन is a word used as the name of a person, place or thing, animal, feeling and idea. एखाद्या वस्तू, स्थळ, प्राणी, व्यक्ती, गुण किंवा भावना यांच्या नावाला नाम नाउन असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, पेन, बॉय, स्वराज्य, मुंबई, काऊ, पिकॉक, करेज, फिअर एक्सेट्रा. राम इज अ नाईस बॉय. या वाक्यात राम आणि बॉय हे नाउन आहेत. यानंतर प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. A pronoun is a word used to replace the noun. वाक्यात नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला प्रोनाऊन असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आय, वी, ही, शी, यू, इट, दे, मी, माय, हिज, हर, देम, अवर, अस, देअर. आय एम रीडिंग. दे आर व्हेरी हॅपी. या वाक्यात आय आणि दे हे प्रोनाऊन आहेत. यानंतर आपण ॲडजेक्टिव्ह पाहूयात. ॲडजेक्टिव्ह इज द पार्ट ऑफ स्पीच दॅट डिस्क्राइब्स द क्वालिटी ऑफ अ पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर थिंग. म्हणजेच नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. विशेषणाचा उपयोग बहुधा नामापूर्वी केला जातो. फॉर एक्झाम्पल, स्मॉल हाऊस, ब्युटिफुल गर्ल, न्यू क्लॉथ्स, स्वीट मँगो, कोल्ड वॉटर. सीता इज अ ब्युटिफुल गर्ल. या वाक्यात ब्युटिफुल हे ॲडजेक्टिव्ह आहे. यानंतर आपण पाहणार आहोत ॲडवर्ब म्हणजेच क्रियाविशेषण. ॲडवर्ब इज द पार्ट ऑफ स्पीच दॅट ॲड्स more information about a verb or an adjective. क्रियापदाविषयी, विशेषणाविषयी किंवा दुसऱ्या क्रियाविशेषणाविषयी अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला ॲडवर्ब असे म्हणतात. क्रियापदाला केव्हा, कोठे, कसे, कसा, कशी, किती या प्रकारचा प्रश्न विचारला असता जे उत्तर मिळते ते क्रियाविशेषण असते. फॉर एक्झाम्पल, ही वॉक स्लोली. तो सावकाश चालतो. येथे जर आपण तो कसा चालतो हा प्रश्न केला तर आपल्याला उत्तर सावकाश मिळते. म्हणून या वाक्यात स्लोली हे क्रियाविशेषण आहे. ही मेट मी येस्टरडे. या वाक्यात येस्टरडे हे क्रियाविशेषण आहे. माय बुक्स आर देअर. या वाक्यात देअर हे क्रियाविशेषण आहे. अशा प्रकारे बहुधा ly लागणारे प्रत्यय शब्द क्रियाविशेषण असतात. काइंडली, ऑलवेज, ऑफन, देअर, देन, नाऊ, इझिली हे सर्व ॲडव्हर्बची उदाहरणे आहेत. यानंतर आपण पाहणार आहोत वर्ब. वर्ब इज द पार्ट ऑफ स्पीच दॅट नेम्स ॲक्शन. ज्या शब्दातून वाक्यातील कृती किंवा क्रिया व्यक्त होते त्या शब्दाला वर्ब असे म्हणतात. वाक्य अर्थपूर्ण होण्याकरिता वर्ब आवश्यक असते. क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल,
दे वर्क इन द फील्ड. आय ड्रिंक मिल्क. बर्ड्स फ्लाय इन द स्काय. वरील वाक्यामध्ये वर्क, ड्रिंक आणि फ्लाय हे वर्ब आहेत. यानंतर आपण पाहणार आहोत प्रिपोजिशन. प्रिपोजिशन इज द पार्ट ऑफ स्पीच दॅट शोज लोकेशन, पोझिशन, टाईम और डायरेक्शन. नाम किंवा सर्वनामापूर्वी वापरले जाणारे आणि त्या नामाचा किंवा सर्वनामाचा वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी संबंध दाखवणारा शब्द म्हणजेच शब्दयोगी अव्यय किंवा प्रिपोजिशन असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, इन, ऑन, ॲट, टू, फॉर्म, बाय, अप, अंडर, विथ, नियर, आफ्टर, बिफोर इत्यादी प्रिपोजिशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल, शी केम विथ मी. द बुक इज ऑन द टेबल. वी गो टू स्कूल बाय बस. वरील वाक्यामध्ये विथ, ऑन, टू आणि बाय हे प्रिपोजिशन आहेत. यानंतर आपण पाहणार आहोत कंजंक्शन म्हणजेच उभयान्वयी अव्यय. कंजंक्शन इज द पार्ट ऑफ स्पीच दॅट जॉईन्स टुगेदर ग्रुप्स ऑफ वर्ड्स ऑर सेंटेन्सेस. म्हणजेच दोन किंवा अधिक शब्दांना किंवा वाक्यांना जोडण्याच्या काम करणाऱ्या शब्दाला कंजंक्शन किंवा उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. त्यांना जॉइनिंग वर्ड्स असेही म्हणतात. फॉर एक्झाम्पल, अँड, बट, ऑर, दॅट, सो, बिकॉज, इफ, व्हेन, बिटवीन हे काही कंजंक्शन आहेत. फॉर एक्झाम्पल, ही वॉज रिच बट ही वॉज सेल्फिश. या वाक्यात बट हे कंजंक्शन आहे. राम अँड लक्ष्मण वेअर ब्रदर्स. या वाक्यात अँड हे कंजंक्शन म्हणजेच उभयान्वयी अव्यय आहे. द नेक्स्ट ऑर लास्ट पार्ट ऑफ स्पीच इज इंटरजेक्शन म्हणजेच उद्गारवाचक अव्यय. इट इज द पार्ट ऑफ स्पीच दॅट शोज इमोशन, सरप्राईज और एम्फॅसिस. ज्या शब्दातून भावनेचा म्हणजेच आश्चर्य, आनंद, दुःख इत्यादी अचानक उद्रेक व्यक्त होतो त्या शब्दाला इंटरजेक्शन म्हणतात. फॉर एक्झाम्पल, ओ, अलास, हुर्रे, इंडीड, आहा, ओ, ही हॅज ड्रॉप्ड द कॅच. या वाक्यात ओ हे इंटरजेक्शन म्हणजेच उद्गारवाचक अव्यय आहे. अलास, ही इज नॉट देअर. येथे अलास हे इंटरजेक्शन आहे.